रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत विजयाचा असा झंझावात निर्माण केला की त्यांनी केवळ विजयच मिळवला नाही तर देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. 24व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांनी 2,18,930 मतांची अभूतपूर्व आघाडी घेत एकतर्फी विजय मिळवला आहे. आतापर्यंत देशात सर्वाधिक मताधिक्यांचा रेकॉर्ड उत्तर प्रदेशच्या साहिबाबाद मधील सुनील कुमार शर्मा यांच्या नावावर होता. 2022 मध्ये त्यांना 2,14,835 मते मिळाली होती. मात्र सुनेत्रा पवार यांनी 2,18,930 मते मिळवून शर्मा यांचा हा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे. बारामती विधानसभेतील सर्वाधिक मताधिक्यांचा विक्रम यापूर्वी अजित पवार यांच्या नावावर होता. 2019 मध्ये त्यांनी 1,65,265 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. सुनेत्रा पवार यांनी या पोटनिवडणुकीत तो आकडा ओलांडत आपल्या पतीचाही विक्रम मागे टाकलाय. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 22 उमेदवार मैदानात होते. यात काँग्रेसच्या उमेदवारांना माघार घेतल्याने प्रमुख पक्षाचा एकही मोठा चेहरा समोर नव्हता. बिग बॉस फेम अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे यांच्यासह सर्व 22 उमेदवारांना मिळून केवळ 4,837 मते मिळाली आहेत. यावरून सुनेत्रा पवारांच्या ताकदीचा अंदाज येतो. या विजयामुळे सुनेत्रा पवार यांनी केवळ बारामतीच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरात कोरले आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.